नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. येणारे वर्ष हे निवडणुकीचे आहे. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लिहिलेले बॅनर व त्याखाली माझी ओळख, काम, समर्पण आणि निष्ठा असे बॅनर ठाण्यात शहरांमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले असून या बॅनरवर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत. महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 2/05/2024 रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक जानेवारी 22 पूर्वी त्यांचे अर्ज, निवेदन महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रपत्र वजा 1 प्रत्येक निवेदनासोबत अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र वजा 1 नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुधा वजा 1099 CR वजा 2398 18 दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये, परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच त्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकायुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सन 2023 ते 24 हे आर्थिक वर्ष संपले, मात्र दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमास खीळ बसली आहे, असा आरोप करीत अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण अंदाजपत्रकापैकी सुमारे 5% निधी दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवण्याचे सक्तीचे करण्यात आलेले आहे। त्यानुसार ठाणे महानगरपालिकेकडूनही अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आलेली आहे। मात्र ही तरतूद केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे। दरवर्षी हा निधी सुयोग्य पद्धतीने खर्च करण्यात येत नाही। सन 2023 ते 24 हे आर्थिक वर्ष पुढील 2 महिन्यात संपुष्टात येणार असूनही दिव्यांगांना सक्षम करता येईल अशा योजना राबविण्यात आलेल्या नाहीत किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी निधीचे वाटपही करण्यात आलेले नाही। हा प्रकार म्हणजे दिव्यांग अधिकार अधिनियम 2015चा अवमान आहे। या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याने दिव्यांग सक्षम होत नसून त्याच ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत। आर्थिक वर्ष संपत असतानाही दिव्यांग कल्याणकारी निधीचा विनियोग होत नसल्याने दिव्यांगांची कुचंबणा होत असून येत्या 2 दिवसात दिव्यांगांचे आधार कार्ड लिंक करून योग्य ती कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त दीक्षित यांनी दिव्यांग शिष्टमंडळाची भेट घेऊन आगामी 10 दिवसात अर्ज वितरण करून निधी वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। नौपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थता करून दिव्यांग न्याय मिळवून दिली म्हणून संघटनेतर्फे त्यांचा आभार व्यक्त केले। नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी अर्थात आम्ही ठाणेकर। माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला। माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय। माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय। माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर। ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं। ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठी थिएटर्स आहेत। माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या। त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या। कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची। ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत। त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची, वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची। ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत। काहींची नावं माझ्याकडनं राहतील। ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे। काय हवं अजून असं माझं ठाणं आहे। या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता। ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं। माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे, त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं। पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं। अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात। कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमी सुद्धा आहे। आम्ही ठाणेकर।
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.